हरी म्हणा, येईल ते म्हणा, येईल तसं म्हणा, जसं असेल त्या अवस्थेत म्हणा. कृपा की न होती जो आदत तुम्हारी, तो सुनी ही रहती अदालत तुम्हारी, तो सुनी ही रहती अदालत तुम्हारी, अदालत तुम्हारी. होगे मायूस तेरे दर से सवाली न गया, झोलिया भर गई सबकी, कोई खाली न गया, कोई खाली न गया, कोई खाली न गया. इथून कोणी रिकामं जात नाही, पण इथं रिकामं व्हावं लागतं आधी. इथं रिकामं झालं तरच रिकामं जात नाही. इथं सगळं भरून घेऊन येतात, नाही तर मग नको ते भरून येतात. तर कसं मन भरेल? बाळा, आपण साधू आहोत. लोक आपल्याला ज्या नजरेने बघतात ती नजर बिघडली नाही पाहिजे. बाबा चुकलं माझं, चुकलं. घरातली मुलं चुकली ना, बोलायला शिका, समजुतीच्या भाषेत सांगा. आणि जर मुलं खरंच टोकाचं चुकीचं पाऊल उचलत असतील तर मग लक्ष देऊ नका. जी मुलं फार ऍटिट्यूड मध्ये राहतात ना, ती लग्न झाल्यावर लादी पुसतात. मंदिरात पत्रावळी उचलायची लाज वाटते, पण घरी मस्त लादी पुसतात. जे जे घरी लादी पुसतात, भांडी घासतात, समजायचे आणि देवाचं आणि साधूचं काम नाही केलं. साडूच्या घरी पदर खोचून काम करतात, सासूरवाडीत कुत्रे फिरवतात, आणि मंदिरातच असे 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 स्त्रीला धक्का लागून देत नाही. ए इथे भात वाढ, तू काय जेवायला आलास का? भगवान श्रीकृष्णाने पांडवांच्या घरी उष्ट्या पत्रावळ्या उचलल्या. काम लहान मोठं नसतं, आपलं मन लहान मोठं असतं. एक विद्यार्थी पाठवला राजाकडे. राजा सुद्धा राजवाड्यात आला, मुकुट काढून ठेवलं. राजाला पश्चाताप झाला, मी चुकलो, मी कृष्ण भक्त आहे. आज माझ्या भक्तीला मी लाजवलं, आज माझ्या देवाची मान खाली झाली, माझ्या पूर्वजांची मान खाली झाली, मी साधूचा अपमान केला, त्यांना चुकीचं बोललो, त्यांच्या गळ्यात मेलेला सर्प टाकला. आत्ताच्या आत्ता वीज माझ्या अंगावर कोसळावी, धरणी कंप व्हावा, मी धरणीत समाविष्ट व्हावं, हृदय विकाराचा झटका यावा, माझ्या जगण्याला अर्थ नाही, मी पाप केले. मनाला पश्चाताप होऊ लागला. तेवढ्यात आश्रमातला तो विद्यार्थी आला. त्याने निरोप दिला, राजन तुम्ही ज्या आश्रमात कौशिकी नदीच्या किनारी शमीक ऋषींना थोडस वेगळ्या विचाराने तिथे वागलात, त्यांच्या मुलाने तुम्हाला शाप दिलाय, आजपासून तुम्ही 7व्या दिवशी जाणार. हे ऐकल्यावर राजाला आनंद झाला, टाळी वाजून नाचायला लागला. टाळी वाजून नाचायला, घरच्या सगळ्यांना बोलवलं. बरवे झाली आजीवरी, नाही पडिलो मृत्यूच्या हारी, वाचोनी आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. माझं पूर्ण आयुष्य राजभोग भोगण्यात गेलंय, जग जिंकण्यात गेलंय, अभिमानात गेलंय.
पण आता जे उरलेले 7 दिवस आहेत ना, हे 7ही दिवस मी केवळ देवासाठी लावणार. तसं राजाने निश्चय केला ना, मी 7 दिवस देवासाठी लावणार आहे, तसं आपण पण 7 दिवस सत्यासाठी लावले पाहिजे. दिवसभर मोबाईल वापरतो, पण रात्री 2 तास कवना चार्जिंगला ठेवतो की नाही? तसं सप्ताह म्हणजे चार्जिंग आहे. वर्षभराची चार्जिंग इथे करून घ्यायची, वर्षभराची. या 7 दिवसाचा आनंद वर्षभरात चेहऱ्यावर दिसला पाहिजे. त्याने विचारलं, का रे एवढा तू प्रसन्न आहे? सप्त्याला गेलो होतो. कधी? जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात. अरे वर्ष व्हायला आलंय, वर्ष व्हायला आलंय, अजून तुझा चेहरा टवटवीत आहे. मागच्या वर्षी खाल्लेली बासुंदी आठवते, मागच्या वर्षी खाल्लेली आमटी भात आठवतो. देव आठवायला नको का? कधी कधी माणसं म्हणतात ना, अरे आज खूप स्वयंपाक चांगला केला, पण त्या दिवशी सारखा नाही झाला, त्या दिवशी सारखं नाही झालं. असं दररोज भजन करताना वाटलं पाहिजे, त्या दिवशी सारखं नाही झालं, आज कमी झालं. चांगला स्वयंपाक झाला तर एखादी पोळी जास्त खाता की नाही? मग ज्या दिवशी वेळ आहे त्या दिवशी एखाद तास जास्त भजन करा, काय फरक पडला? देवालाही कळतं तुम्हाला वेळ आहे की नाही. देवाने तुमची वेळ काढून घेण्याच्या आधी देवाला वेळ द्या. देवाने जर तुमची वेळ काढून घेतली ना, मग घरचे तुम्हाला काढून देतील. कुठे? स्मशानात. मुलावर राज्यकारभार सोपवला, पत्नी, परिवार आणि राज्यातल्या सर्व नागरिकांना निरोप दिला. आजपासून मी देवाचा झालो, देवासाठी प्रयत्न. हे 7 दिवस मला देवासाठी द्यायचे. डोंगरे शास्त्रींनी सांगितलं, 24 तासातले 3 तास देवाला द्या, 21 तास तुम्हाला देव सांभाळील. अहो, जे 3 मिनिटं देत नाही त्यालाही सांभाळतो, 3 तास जो देतो त्याला किती सांभाळत असेल. जी लेकरं गुणी आहेत, सद्गुणी आहेत, त्यांच्यावर जर परिवाराचं एवढं लक्ष आहे, जे प्रेमाने भजन करतात त्यांच्यावर देवाचं किती लक्ष असेल. आणि काही भजन सुद्धा बैरवे घ्या, त्याला सांगायचं टाळ ठेव, घरी जा. नाही तरी घरी जाऊन काय पराक्रम करणार आहेस तू? जसा देव वाट पाहतो, साधू वाट पाहतो, समाज आणि घरच्यांनी तुमची वाट पाहिली पाहिजे. देव आणि साधू सोडून बाकी सगळे तुमची वाट लावतात. आला गंगेच्या किनारी राजा आला. ठरवलंय, एका तहानेने व्याकुळ झालो, आता पाणी पण प्यायचं नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत तक्षक येऊन दंश करत नाही, पाण्याची सुद्धा याचना करायची नाही देवाकडे. पाणी सुद्धा याचना. उत्तरेकडे तोंड केलं, राजा वज्रासन मांडून बसला. राजाला शाप ऋषीचा लागलाय हे ज्यांना ज्यांना कळलं ते सगळे महात्मे धावत. अत्री, अतिथी, देवल, देवरात, शवन, मेधातिथी, नारद, असे मोठे मोठे महान महान ऋषी. शुकदेवांचे वडील व्यास आले, व्यासांचे वडील पराशर आले, पराशरांचे वडील शक्ती आले, आणि शक्तीचे वडील वशिष्ठ आले. अजून शुकदेव यायचेत. एवढा परिवार. आपण म्हणतो मला कुठं आमंत्रण आहे, मला कुठं बोलवलंय, मला पत्रिका नाही, माझं पत्रिकेत नाव नाही. सासूरवाडीत पत्रिकेत नाव नसते तरी माणसं मरतात तिथं. मिरवतात. जेवायला पण कोणी विचारत नाही, कळलं का?
जेवायला पण कोणी विचार. आणि मग आल्यावर गावकरी सांगतो, काय लग्न झालं, काय सोहळा झालं, तू काय करत होता? टेबल पुसत होता. काहे को मगरुरी करता है. कशाला मगरूर झाला, कशाला मशगूर झाला. सर्व ऋषींना पाहून राजाने दंडवत. श्री संताची या माथा चरणावरी, या माथा चरणावरी, श्री संताची या माथा चरणावरी, श्री संताची या माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. श्री संताची या माताचं आई वडिलांना, साधूला, देवाला साष्टांग दंडवत केलं पाहिजे. स्त्रियांनी साष्टांग करू नये, पण बाकीच्यांनी साष्टांग दंडवत केलं पाहिजे. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. ठीक आहे, वयाने अधिकाराने मोठा आहे त्याला जरूर भेटा, नमस्कार करा, पण देवा एवढा, साधू एवढा मान त्याला देऊ नका. जरूर मोठा असेल, हुद्द्याने मोठा असेल, राष्ट्रपती जरूर मोठा आहे, पण देवापेक्षा नाही मोठा. राजाने सगळ्यांना प्रश्न केला. मरण जवळ आलेल्या माणसाने, मरणासन्न व्यक्तीने काय करायला पाहिजे. ते सगळे ऋषीमुनी होते. ते म्हणजे राजा आम्हाला याचं उत्तर माहित आहे, पण आम्ही देणार नाही. का? आम्ही साधू असून आश्रम बांधला, आम्ही साधू असून शिष्य गोळा केले, आम्ही साधू असून रॉयल्टी घ्यायला लागलो, आणि तो राजा असून सगळं सोडून आलाय. सगळं सोडून आलाय, घरा दारावर तुळशीपत्र ठेवून आलाय. संसारागी आपुले निहाते, लावूनी मागुते पाहू नये, परपुरुषाचे सुख भोगे तरी, उतरोनी करी घ्यावे सीस. हे ऐकायला बरं वाटतं. कबीर खड़ा बाजार में, कबीर खड़ा बाजार में, सबकी मांगे खैर, न काहू से दोस्ती न काहू से बैर. संसारात कोणाची मैत्री पण महागात पडते, आणि कोणाची वैर शत्रुता पण महागात पडते. मैत्रीने शत्रुता करायची असेल तर देवाशी करा. देवाला सखेति मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेति, अजानता महिमानं तवेदं, मया प्रमादात् प्रणयेन वापि, प्रणयेन वापि. मित्रापुढे मन मोकळं करू शकता ना, देवापुढे साधू पुढे मन मोकळं करा. म्हणले माझा उद्धार कसा होईल. ते म्हणले काळजी करू नको, शुकदेव इथे येतील, तुला काळजी करायची गरज नाही. नारद शुकदेवांकडे गेले, म्हणले बाबा चला तुमचे शिष्य वाट बघतायत. ते म्हणले माझा कोणी शिष्य नाही, मी कोणाचा गुरु नाही, मी दुकान नाही टाकलं. ते म्हणले बाबा असं नका म्हणू, खरंच तुमची गरज आहे.
ज्या पांडवांच्या यज्ञामध्ये तुम्ही पोपटाच्या रूपामध्ये प्रसाद घेतलाय आणि नियम आहे ज्याचं खावं शीत त्याचं करावं हित. तुम्हाला त्या राजाचं कल्याण करायचंय. तो तुझ्या वाक्या वाचुनी न निवे यानं बरं सांगतो. अर्जुन म्हणतो देवा माझं मन जे गांडीवाहून संस्कृती सकतात त्वक्चैव परिदय्यते नच शक्नम व्यवस्थातुम भ्रमतीव च मे मनः. माझं मन तुझ्या वाक्याशिवाय स्थिर होणार नाही, तसं तुमच्याशिवाय त्याचा उद्धार होणार नाही. शुकदेवांना घेऊन आले. शुकदेवांना तिथे पाहिलं 16 वर्षाचे भगवान श्रीकृष्णासारखे दिसणारे, लांब केश कलाप, चेहऱ्यावर प्रसन्नता, कमरेला फक्त लोकलज्जा निवारण्यापुरतं एक वस्त्र आहे, गुडघ्यापर्यंत हात आहेत. नंदनंदन रूपस्तु श्री शुको भगवान स्वयं. शुक भगवान की सगळेजण उठून उभे राहिले. सगळ्यांनी नमस्कार केला. वय लहान आहे पण अधिकार जर म्हणा शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदास. वैराग्यवान आहे. आपण कोणाच्या घरी जर गेलो तर गुलाबाची काडी कावाने मोडून आणतो. चांगले गुलाब आहे. केवळ लोकलज्जा निवारण्यापुरतं वस्त्र आहे. राजाने आसनावर बसवलं, पूजा केली. नमो स्वणंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षि शिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः. गुरुजींना प्रश्न केला. हरि की कथा सुनाने वाले, हरि की आने वाले, हरि की कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, लाखों प्रणाम तुमको, 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 लाखों